स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली एवढं सारखी तुझीच का जीव गुंतला तुझ्यात तूच तू तरा मनात सोडवू कसा तो सांगना तुझेच स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली एवढं सारखी तुझीच का शब्द सारे मुक्या मुक्याच भावना समोर तू अजून की रे पुन्हा तुझा भास हा जिथे न तू तिथेही कुठून सांग येई तो गंध त्या तुझ्या मिठीतला उधाण हे सुखाचे की खेळ या मनाचे सतावती मला तुझ्या विना जीव गुंतला तुझ्या वैदिक संस्कारामध्ये मधुपर्क पूजन असं म्हणतात मधुपर्क म्हणजे वस्त्र अलंकारासहित नवरदेवाचं पूजन करणं आणि दुसऱ्याचा एक अर्थ असा की मधुपर्क मध तूप आणि दही यांनी एकत्रित द्रव्य नवरदेवाला देणे ओंकारराव तुझा विवाह संस्कार झाला की जबाबदारी वाढते सक्षमता वाढणं आवश्यक आहे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने ब्राह्मणांच्या सानिध्याने आणि देवाच्या प्रसन्नतेने हा विवाह संस्कार वैदिक प्रमाणे आपण करत आहोत जेव्हा वरपूजन केलं जातं तेव्हा वराला मधुपर्क नावाचं द्रव्य एका पात्रामध्ये दिलं जातं ते द्रव्य आता सासऱ्यांच्या हातामध्ये आहे मध तूप आणि दही हे तिन्ही द्रव्य जे आहे हे आयुष्यवर्धक आहे तुमचं बल वीर्य आणि तेज याची वृद्धिंगतता व्हावी याकरता हे द्रव्य या संस्कारामध्ये प्राशन करायला सांगितलं आहे जे शास्त्रीय बोल देत आहे तुझेच स्पर्श मलमली तुझ्याच चाहुली ही एवढं सारखी तुझीच का त्यांचं स्वागत केले जाईल पाय धुवून त्यांना घरापर्यंत आणलं जातं घराच्या अंगणातच मंडप असायचा मंडपामध्ये हे मधुपर्क नावाचं पूजन केलं जायचं नवऱ्याला बोलवणे दरबार समाधी बसवणे त्यांचे पादप्रक्षालन करणे ते झाल्यानंतर आता जी कृती केली आपण अर्घ्य प्रदान करणे आचमनी देणे मधुपर्क देणे ती सक्षमता अनुभवातून अनुभवाकडे गेली पाहिजे ज्येष्ठांकडून कनिष्ठांकडे आली पाहिजे तुम्ही अनुभवी आहात संसार कसा करावा याची जाण तुम्हाला आहे हे सगळे पारदर्शक पूर्वक आपल्याला संस्कृत करायचे नवरदेवांकरता त्या प्रार्थनेत तुम्हाला अर्थ सांगतो मी काका म्हणायचं गौर गौ हो अमरकोश नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ सांगितले जातात गौ हो म्हणजे गोऱ्या वर्णाची आमची जी मुलगी आहे ती सात्विक आहे गोऱ्या वर्णाची गौ हो म्हणजे गाईप्रमाणे शांत आहे सालस आहे कधी न चिडणारी बरं ओंकार कधी रागवणारी अशी आमची सालस आणि छान कन्या आहे गौ हो तिचं पालनपोषण करायची जबाबदारी तुमच्याकडे प्रदान करणार आहोत तर शास्त्र असं सांगतं की जेव्हा आपण एखादा विवाह संस्कार करतो ना त्या संस्कारामध्ये परिवारामध्ये मुलाचा जन्म जेव्हा होतो ना त्यापेक्षा मुलीचा जन्म होण्यामध्ये जास्त सार्थक सांगितलेले आहे तर सांगताय की या क्षणापर्यंत माझ्याकडून माझ्या पत्नीकडून कळत नकळत जी पातकं घडली असतील पातकं नाश करणारे 3 देवता सांगितलेले आहेत विशेष करून गौ ही पातकाचा नाश करत असते म्हणजे गाय विष्णू हे पातकाचा नाश करणारे भगवंत आहेत आणि त्याचप्रमाणे गंगा ही पापक शालिनी आहे सद्यस्थितीला आपण गोमातेचं स्मरण करतोय की माझ्या ऋणापासून हे विष्णू स्वरूपा नवरदेवा आम्हाला मुक्त कर आणि मुक्त करून या कन्यादानाचा अधिकार आम्हाला दे म्हणून आपण म्हणाला आहे गौर गौर गौ म्हणायचं आहे प्रति गृहताम नवरदेव तुम्ही दरबार हातामध्ये घ्यायचे आहेत आणि प्रत्येक नामी असं म्हणायचं आहे
प्रतिग्रंथामेति प्रतिवचनं ब्रूयात् दोन पापण्या मी पाहते तुला सुखावते मनी सरा जिथे न तू तिथेही तुझ्या सुरात साथ दे एकांत वेळा अंदाल बावऱ्या स्पंदनांचा ऐकू येतसे सारखा थोडंवर पकडा बघू नका सेकंड फ्लोर मम्मीला हसतो कृष्णा
कुलदेवता चिंतन सुमुहूर्त लक्ष्मी नारायण चिंतन सुमुहूर्त उमा महेश्वर चिंतन सुमुहूर्त गंगा गोदावरी चिंतन सुमुहूर्त सियावर राम चिंतन सुमुहूर्त वराडी मंडळी सावचित्त सुमुहूर्त सावचित्त सुमुहूर्त फुलाच्या पाकळ्या टाकण्यानंतर मैं तेरी हो गईया तू मैनू रोड़ ना देवी वे मैं तेरी हो गईया तू मैनू रोड़ ना देवी इन्ना मेरी अखियां तो हंझू चोण ना देवी जिवें कवेंगा उवें रह लांगी हंस हंस के सब कुछ सह लांगी जिवें कवेंगा उवें रह लांगी हंस हंस के सब कुछ सह लांगी माहिया तू वादा कर माहिया तू वादा कर कद दूर न जावेंगा तू मेरे बाजों किते होर न लावेंगा मैं तेरी हो गईया मैनू रोण ना देवी इन्ना मेरी अखियां तो हंझ छोड़ ना देवी मंगलाष्टक आपण घेतलेली आहे। या मंगलाष्टक घेण्यामागचा उद्देश एकच की कन्यादानाचा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा। जोपर्यंत वर वधूला आणि वधूवराला वरमाला प्रदान करत नाही तोपर्यंत कन्यादानात किंवा प्रतिष्ठा मंत्र होत नाही तोपर्यंत कन्यादानाचा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही। आपण पुन्हा सुमुहूर्तावरती 12:40 वाजता जो मुहूर्त करणार आहोत तेव्हा पुन्हा वर वधूंना उभं करणार आहोत। वधूच्या आई आणि सुवासिनीने तुळशीला पाणी घालायचं असतं। फक्त तुळशीला पाणी घालणे
याचा खरा मार्मिक अर्थ काय आहे तुम्हाला जर माहित असेल तर चातुर्मास समाप्ती झाली की देव उठली एकादशी होते आणि नारायणाचा संग होण्यासाठी देव प्रबोधन झाल्याशिवाय संग होऊ शकत. आपण या नारायणाला प्रदान करणार आहे. घालणे हे जास्त शास्त्रयोग्य आणि शास्त्र मान्य आणि अपेक्षित आहे. म्हणून या ठिकाणी आपण तुळशीला पाणी घातलं नाही त्याबद्दल कोणत्याही मनामध्ये शंका ठेवू नका. गुरुजींच्या आणि शास्त्राच्या अनुज्ञेने आपण सगळं कार्य करतोय. महत्वाचं कार्य आपल्याला कन्यादान करायचं आहे. आता याच्याकडे सगळा फोकस करा. दुपारच्या मुहूर्तावरती आपण तुळशीला पाणी प्रदान करणार आहोतच. कोणाच्या मनात काही शंका असेल शंका काढून टाका. तुम्ही निश्चिंत राहा. महत्वाचं आहे की अंतरपाठ धरला असताना गुरुजींनी सांगितलं की वर वधूने आणि वधूने वराणा बघू नये. त्यामध्ये मंगलाष्टक आहे की दृष्टादृष्ट वधूवराण करणे दोघे करावी उभे. एकमेकाची दृष्टादृष्ट झाली नाही पाहिजे. आत्ताचा जो क्षण आहे की आपले ज्येष्ठ मंडळी गुरुजी आपल्याला आज्ञा करतायत की तुम्ही एकमेकांकडे बघा. कसं बघा? तुला बघून घेईन असं बघायचं नाही. आपले मावशी आत्या काकू आजी यांच्याकडे बघितल्यानंतर जी भावना मनामध्ये निर्माण होते जो आदर मनामध्ये निर्माण होतो याप्रमाणे बघा असे सासू सासरे आपल्याला सांगतात. विश्वे देवाः समापो हृदयान्निनो सम्मात ऋष्वा संधाता समुदेष्ट्री दधातुनौ. वर वधू एकमेकांकडे बघायचं आहे. कारण असं की आज तुमच्या परिवारामध्ये आता लक्ष्मी म्हणून तेजलताई येणार आहे. आईकडून संस्कार घ्यायचे असतात सुनीने नाही तर मुलीने. कारण तुमच्या घरातली ती मुलगीच होणार आहे. आणि बाबांकडून संसार कसा करावा याचे अनुभव घ्यायचे असतात. म्हणजे अलंकाराचं महत्त्व आपल्या आईला माहिती आहे त्यांच्या आईला माहिती आहे. बरोबर? आई तर कन्यादान करते परंतु आपल्या परिवाराचाही या कन्यादानामध्ये महत्त्वाचा भाग असतो. म्हणून आपले आई वडील आपल्याला हे अलंकार प्रदान करतायत. त्या अलंकाराचं महत्व आपल्या मातोश्रींना आणि वडिलांना पण माहित आहे. तुम्ही म्हणा प्रति गृह्यता एक फोटो घ्या असा. ओंकारराव कशी दिसते? छान दिसते. तिच्याकडे बघा. मी सांगतो ते म्हणायचं आहे तुम्हाला. म्हणायचे मांगल्य तंतु नानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामी सुभगे तवम जीव. तेजलताई हे म्हणतायत की फक्त कान माझ्याकडे चेहरा त्यांच्याकडे जातात. हे म्हणतायत की मांगलतंतु नानेन मम जीवन हेतुना. हे मांगलतंतुचं नाणं जे आहे जे मंगलकारक आहे. तंतु म्हणजे धागा नाणेन म्हणजे कुंपणे. मांगलतंतु नानेन मम जीवन हेतुना हे जे मांगल्याचं कारक असणारं मंगळसूत्र आहे हे तुझ्या कंठ प्रदेशात धारण कर. त्वम जीव शरदा शतम हे धारण केल्यानंतर तुमचं आयुष्य 100 वर्षाचं हो अशी आत्तापासून ओंकारराव प्रार्थना करताय तुमची. त्वम जीव शरदा शतम. सावकाश ओंकारदा तुम्हाला उठायचं आहे. हृदयाचे सूर मिळाले जगण्याचे गाणे झाले. हृदयाचे सूर मिळाले जगण्याचे गाणे झाले. किमया सांग कुणाची
धुंद प्रीतीची, धुंद धुंद प्रीतीची, धुंद धुंद प्रीतीची, धुंद धुंद प्रीतीची. नकळत कासे घडते, नजरेला नजर भिडते, नकळत कासे घडते, नजरेला नजर भिडते. अनोळखी वाटेवरती जीव होतो खुळा, काही कळे तुला, काही कळे मला, काही कळे तुला, काही कळे मला. चाहूल भेटण्याची ही ओढ वाहण्याची, चाहूल भेटण्याची ही ओढ वाहण्याची. या ओंकाराच्या गोत्रामध्ये जात आहे. ही जात असताना सगळेजण म्हणतात की कन्यादान सगळं पुण्य नाही. त्याचं पुण्य काय आहे तर अस्या कन्याया अरेन वरेन द्वारा धार आहे. मग 21 कुळ कोणती तर मागील 10 पिढ्या, पुढील 10 पिढ्यांना आपलं एक कुळ, असं 21 कुळाचा उद्धार आहे का कन्यादानी होतो. भाद्रपद मासामध्ये पितृपक्षामध्ये जेव्हा आपण तर्पण इत्यादी क्रिया करतो तेव्हा पितृ तृप्त होतात. परंतु कुळामध्ये कन्याचा जन्मदिन झाला आणि त्या कन्येसह भाचीसह पत्नीसह कन्यादान करायचं म्हटलं की पितृंना काय होतो निरतिशय आनंद, आणि आनंदाच्या विरुद्धात शब्द नाही. आमच्या कुळाचा उद्धार बघा, आमच्या कुळातील उद्धार झाल्यानंतर 21 कुळांच्या उद्धारासाठी आम्ही सर्व मिळून ज्या कन्येचं पालन पोषण या क्षणापर्यंत केलेलं आहे, मामा म्हणून मी, काका म्हणून मी, आई बाबा म्हणून मी, या कन्येचं प्रदान या ओंकार नावाच्या वराला प्रदान करत असताना मी हा संकल्प केलेला आहे. हाताची उंजळ करा. काका तुम्ही त्या उंजळाच्या हातामध्ये थेंब पाणी सोडा, एक फूल ठेवा, बाकी सर्वांनी हात जोडा. ओम शिवा वसंतो शिवा समनस्य मस्तु अक्षदंजारिण्डंजा यत पाप रोगाः अशुभः अकल्याण तद्दूरे प्रतिहतमस्तु. नवरदेवाने डावा हात काढून घ्या, उजवा हात तसाच ठेवा. डावा हात काढून घ्या, उजवा हात ठेवा. नवरी हाताची उंजळ करा. नवरीच्या हातावरती 4 वेळेस पाणी सोडा, त्यामध्ये फूल ठेवा. काका तुमच्या गोत्राचा उच्चार करा. स्वतःचं नाव घ्या, पत्नीचं नाव घ्या, तुमच्या आजोबांचं नाव घ्या, तुमच्या वडिलांचं नाव घ्या, तुमचं स्वतःचं नाव घ्या. ओम पौत्र प्रवत्रिम पौत्रिम ना कन्याम इमाम. मुलीच्या हातामध्ये एक फूल द्या, दिलाय. त्याच्यानंतर डावा हात काढून घ्या, उजवा तसाच ठेवा. तुम्ही ठेवा राईट हँड ठेवा, समांतर असले दोघांचे हात, बोटांना स्पर्श झाली पाहिजे अशी समोर समोर. बरोबर. काका पात्र ठेवून द्या. यथाशक्ती पूर्वक मुलीचा हात पकडा. आपण नस पकडतो ना एका आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यानंतर, बरोबर सेम. सर्वांनी यांच्या हाताला खांद्याला हात लावा, पुरुषांनी, स्त्रियांनी यांच्या हाताला हात लावा. बरोबर, छान. यथाशक्ती रूपेण सर्वांनी म्हणा ते जल नामनी इमाम. नवरदेव संकल्प व्यवस्थित ऐका. यथाशक्ती सालंकृता उपकल्पितो परस्पर सहिता प्रजापती दैवता शतगुणी कृत ज्योतिष्ठोम अतिरात्र फल प्राप्ती कामः. ओंकारावे सर्वजण सांगतायत की हे कन्यादान आम्ही करतोय. यथाशक्ती सालम ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आम्ही या ठिकाणी आणलेल्या आहेत. उत्तम गुरुजींसहित सगळे नातेवाईक सजलेले आहेत. यथाशक्ती सालंकृता उपकलितो परस्पर सहिता प्रजापती दैवता
विवाह संस्कार असा एकमेव संस्कार आहे जो थाटामाटाने सगळ्यांना निमंत्रण नाही केला जातो. बाकी संस्काराला निमंत्रण दिलं जात नाही. आयुष्यात 16 संस्कार होतात, परंतु हा संस्कार असा आहे. यथाशक्ती सालंकृता उपकल्पितो परस्पर संहिता प्रजापती दैवता शतगुणी. ही आमची तेजल नावाची जी भाची आहे, पत्नी आहे, मुलगी आहे, ही 100 गुणांनी युक्त आहे. एकही अवगुण शोधून सुद्धा सापडणार नाही. उद्यापासून तुम्हाला एक एक गुण दिसतील. शतगुणी कृत ज्योतिष्ठम. काही कार्य असे असतात हे पती पत्नी शिवाय होतच नाही. गृहस्थ आश्रमाच्या पदार्पणाकरता तुम्हाला आमची कन्या प्रदान करत आहोत. ही कन्या कशी आहे सांगताय. शतगुणी कृत ज्योतिष्ठम अतिरात्र फल प्राप्ती कामहा. हिचा तुम्ही भार्या म्हणून स्वीकार करा. ज्येष्ठ श्रेष्ठ आश्रमांच्या प्रदान युक्त आहे अशी धर्मपत्नी तुमची होणारी आमची तेजल नावाची मुलगी आहे. हिचा तुम्ही भार्या म्हणून स्वीकार करा. करणार उजवा हात मुलीचा. भार्यात्वेन घर जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड. भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोन, लेक सौख्याचं क्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हळवमान, लेक परक्याचे धन. बाबा तुटतो पूजा आहे. दर्शनाला गेला तर या मुलीला बरोबर घेऊन जा. तिला अर्धांगिनी म्हणून तिला मान द्या. धर्मेच अर्थेच. अर्थ म्हणजे काय तर पूर्वीच्या काही फक्त पुरुषच अर्थार्जन करायचे. आजकाल स्त्रिया पण अर्थार्जन करतात. या क्षणामध्ये तिला काय हवं होतं हे आम्ही बघितलं. पण लहानपणी एखादा फ्रॉक असेल किंवा मोठा झाला तर एखादा कृष्ण हट्टा असेल. हा हट्टा आम्ही बघितला. या क्षणात तुम्हाला बघायचा आहे. मी गमती सांगत असतो की या क्षणापासून तुम्हाला मोबाईलचे रिचार्ज पासून गाडीच्या पेट्रोल पर्यंत आता तुम्हाला बघायचं आहे. यस्त्वया धर्मश्चरितम यासो अनयासह धर्मेच अर्थेच कामेच. धर्म अर्थ झाला. आता हे काम. कामाचरण करणं म्हणजे फक्त संधीची निर्मिती करणं असं अजिबातच नाही. एक स्त्री आपली पत्नी झालेली आहे. ह्या पत्नीला सुचे रुचे आवडेल जाणवे समजेल असं आपलं वागणं बोलणं आणि आचरण असणे म्हणजे कामाचे. धर्म अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांचा उपभोग तुम्ही याच स्त्री समवेत घ्या जी तुमची पत्नी झालेली आहे. पुढे ते म्हणताय की कणिये ममागृत भूया कणिये मे देवी पार्श्वयोः कणिये मे पृष्ठतो भूया स्वत्कारण मोक्षमाप्नुया. हे बरा कोणत्या प्रकारचा अतिचार तुम्ही करू नका. जे योग्य आहे सार्थ आहे उत्तम आहे तसं तुम्ही आचरण करा. आणि सर्व करत असताना तुम्हाला सांगतो की हे कन्याप्रदान करत असताना ज्या क्षणी तेजल नावाची मुलगी आमच्या घरामध्ये जन्माला आली ना तो क्षण मी आई म्हणून मला आठवते. जेव्हा ती पहिल्यांदा आई म्हणाली, पहिल्यांदा बाबा म्हणाली. हे कन्यादान करत असताना आमची कन्या आमच्या डोळ्याच्या पटलाच्या समोर दिसते, डाव्या साईडला दिसते, उजव्या साईडला दिसते. कन्ये ममागृत भूया कन्ये मे देवी पार्श्वयोः. चारी बाजूला आमची कन्याच आम्हाला दिसत आहे. मी बाबा म्हणून भावना व्यक्त करू शकत नाही, परंतु तुम्हाला सांगतो हे विष्णू स्वरूप करा. माझ्या कार्याकरता जेव्हा मी घराच्या बाहेर जात असे आणि बाहेरून घरात आलो, मी मामा म्हणून किंवा काका म्हणून घरात आल्यानंतर तेजलला आवाज दिला की तेजल त्या क्षणाला समोर यायची आणि विचारायची बाबा काय हवंय किंवा मामा काय हवंय. परंतु हे क्षण आमच्या यानंतर वाटायला येणार. आमच्या घरात जागेला तुम्ही असा जपा की तो उत्तम असू द्या. आमचं जे फुल आहे ते मी भरलेलं असू द्या, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होऊ द्या, पण ते आनंदाचे असू द्या. असं हे सगळं त्यांच्याकडे बघा, या सगळ्या ज्येष्ठांकडे बघा. जावई बाबा त्यांना विश्वास वाटेल या नजरेने बघा. त्यांना सांगा अहम अहम नातिचरामी 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 दित्रीवा. लक्षण शुभ मंगल कन्यादान
आश्रयामी अहम आश्रयामी अहम आश्रयामी. काका काकू मामा मामी क्वचित जे संस्कार असतात त्या ठिकाणी वराच्या डोळ्यांचा अश्रू येतात. यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. नवरदेव किती सात्विक आहे, किती उत्तम आहे, किती उत्तम आपली मुलगी त्यांच्याकडे राहणार आहे. असे क्वचित प्रसंग गुरुजींना सुद्धा पाहण्यात असतात. या संस्थेला या परिवारातून उत्तम अशी कन्या लक्ष्मी स्वरूपात प्रदान होत आहे. आश्रयामी दिव्यराह. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे. साऱ्या क्षणांवर नाव गेले कोरले माझे तुझे. हे बंध सुडले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी. गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला. रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा, तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. सगळ्यात आहे कधी आपल्यात आहे. ही माझी काळजी सारी तुला पुरणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. कधी असणार आहे, कधी नसणार आहे. मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. या संसाराचा शेवटचा टप्पा परंतु महत्वाचा आहे, त्याला सप्तपदी असं म्हणतात. जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्या पतीबरोबर भावी जीवनामध्ये उत्तम संस्कार करण्याकरता विश्वास वचनांनी दर्शवत नाही, तोपर्यंत नातं हे नातं सारखं राहत नाही. म्हणून आपल्याला 7 वचन द्यायचे, 7 प्रॉमिसेस द्यायचे, जे ओंकार रावणात द्यायचे आहे. पुढे कॉम्प्रोमाइज करायची गरज पडणारच नाही, असे वचन आपल्याला द्यायचे आहे. वचन सांगितलं की संगीत वाजले, संगीत वाजायला सुरुवात झाली की तुमचा उजव्या खांद्यावरती डाव्या खांद्यावरती आणि सावकाश उजव्या पायाच्या खांद्याने सुपारी सरकायची. सुपारी जागेवर सरकली तरी चालेल, सांगितलं महत्वाचे आहे. एखादं लग्न घर असेल आणि ते मंडप नसेल तर ते लग्न घर वाटत नाही. मंडपामधून एखादा बँकेट घेतला एसी हॉल, तुझं मंडपच नाही तर ते कॉर्पोरेट पार्टी वाटत, विवाह संस्कार वाटणार नाही. मंडप महत्वाचा आहे. मधुकर्कश तुमच्या आई वडिलांनी सगळ्यांचं मधुकर्क नाव समजून केलं, ते फक्त विशिष्ट व्यक्तींचंच होतं. त्यामध्ये नवरदेव पण आहे. 6 व्यक्तींचं मधुकर्क पूजन केलं जातं. त्यात विवाह उत्सवी असणारे ओंकारराव आहेत. अशांचा आपल्या वडिलांनी मधुकर्क नावाचं पूजन केलं. लाजा भाऊ परिक्रमा इतर यज्ञ आगतिकामध्ये विविध द्रव्यांचा हवन सांगितलेला आहे, परंतु विवाह संस्कारामध्ये लाजा हवन सांगितले. ज्या साळीच्या लाया तांदळापासून तयार होतात. त्या लाया कशा म्हणतात माहिती तुम्हाला? एका दलदलीच्या भागामध्ये की पेरलं जातं, त्याचं रोपटं तयार होतं. ते रोपटं सेट काढलं जातं, दुसऱ्या भागामध्ये पेरलं जातं. त्याचे असंख्य तांदूळ तयार होतात. तसंच काहीतरी मुलीचं जीवन असतं. एका परिवाराची जन्म होणे, विशिष्ट उंचीपर्यंत वयापर्यंतची वाढ होणे आणि तिसरं परिवर्तन दुसऱ्या गोत्रात परिवारात करणे आणि त्याच स्त्रीने त्याच परिवाराची वृद्धी करणे, ती वृद्धी व्हावी म्हणून साळीच्या लाया सांगितलं जातं. लाजा हो परिक्रमा असं म्हटलं जातं की विवाह संस्कार कोणाच्याच हस्ते झाला पाहिजे, देवा ब्राह्मणांच्या. त्यामुळे अग्नी महत्वाचा आहे, म्हणून अग्नीला परिक्रमा केली. हे सर्व होऊन सुद्धा यावत सप्तपदी नैव, जोपर्यंत सप्तपदी 7 वचनाची बोलते सगळ्या गोष्टी आहेत, परंतु वधूवरांचा एकमेकांवर विश्वासच नाहीये, तर बंधन विश्वास हा महत्वाचा आहे. आणि 7 वचन आपल्या द्यायचे आहेत. पहिलं वचन तुम्हाला सांगतो, निष्ठान विज्ञानादी कार्य संपादने प्रभवी आज्ञा
आज्ञा संपादयितुं कन्याचरितमध्ये प्रयुक्तं मिष्टान म्हणजे त्याचं काही काय गोड व्यंजन म्हणजे काय तिखट ओंकार मला जे आवडतं तिखट गोड ते तुम्ही उत्तम प्रकारे पाककृती करणार आहात त्याच्या घरामध्ये अन्नपूर्णा होणार आहात मिष्टान म्हणजे काले संपादयितुं योग्य काहीतरी संपादन करणार आहे ते सुद्धा जॉब करत असेल व्यवसाय करत असेल सगळ्यांना 8 वाजता यायचं असेल तर तुम्हाला 7 वाजता डबा रेडी पाहिजे म्हणजे ब्रेकफास्ट त्यासाठी मला आवाज मिष्टान्नादी कार्य संपादित आज्ञा संपादित या क्षणापासून ओंकारराव हा तुमच्या आज्ञेचं पालन करणार हो करणार आहे असं पहिलं वचन ऍड केलं मला काय सांगतो पहिल्या वचनामध्ये तुमच्या घरामध्ये गेल्यानंतर मी अन्नपूर्णा म्हणून राहणार आहे आणि तुम्हाला योग्य ते की संपादन करून तुमच्या आज्ञेचं पालन करणार आहे असं पहिलं वचन मी तुम्हाला देत आहे मान्य आहे दुसरा तुला खाण्यात आवाज टाकायचा एको विजय श्रुति शृंगार भूषण आगमन काय करना हा राहून प्रदान करছে युती सा बघितलं शुची म्हणजे शुद्ध शृंगार असं म्हणतात हा रोज नाही आजच्या दिवशी वेळ लागला श्रुति शृंगार भूषण आगमन काय करना हा मी सात्विकतेने तन्मयतेने शुद्धतेने तुझ्या घरामध्ये राहील शृंगाराने युक्त राहील शृंगार म्हणजे बाकीचा मेकअप फाउंडेशन इत्यादी काही शृंगार म्हणजे काय जो शृंगार तुम्ही कंठदारामध्ये तिच्या कंठपासून धारण करायला लावला आहे त्याला म्हणतात शृंगार त्याला म्हणतात मंगळसूत्र ते मंगळसूत्र जेव्हा एखादी स्त्री पत्नी होते तेव्हा ते मंगळसूत्र हे लायसन म्हणतो ना आपण ते कधी काढायचं नसतं पतीच्या अनुपस्थितीत ते आपलं रक्षण करत असतं ते मी धारण करणार आहे शुद्धी शृंगार विषाणू बांधणं काय करणार वाणीने तनाने विचाराने तुमच्या संलग्न मी राहणार आहे नाहम परतरम गच्छे तुम्ही सांगितल्याशिवाय बाहेर जाणार नाहम परतरम गच्छे द्वितीय सा विदितम असं दुसरं वचन मी तुम्हाला देत आहे देवराजे शुद्धायतु कर्माणि मोक्षेतु द्वयासह सुखाचा दुःखाचा अनुभव मी तुमच्या समवेत घेणार आहे मनसा अतीव शुद्ध एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तुम्ही चिडचिड करणार नाही मनसा अतीव शुद्ध असं तुम्हाला तिसरं वचन देत आहे या संसारात प्रवेश करताना सुखाचा दुःखाचा अनुभव तुमच्या समवेत एक प्रतिकर्मी शोधून घेणार आहे ओम ह्रीं राय गोगाय लग्न ठरल्यापासून स्थिती झालं असतील ना आणि सूचना तर असेल असं करा कसं करा कांद्याला बसायचा मदत करा आजीबाचा मदत करा देवाना मदत द्या सकाळी मंडपासून कालपासून विद्या साखर करा करा मोठा आले किंवा करूया तुझा हात धरा तुझा हात सोडा सूचना हे सर्व कशासाठी हे सर्व तुमच्या भावी जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना सामोरं जाण्याची सक्षमता तुमच्यामध्ये यावी म्हणून हे सर्व आश्रम हे सगळे नेहमी येणार नाहीये हे आमच्या दिवशीच येणार आहे म्हणून तुम्ही सांगता की यज्ञाधिकरणाने शब्द स्नान करून येतो आपल्या परिवारात काही कुलधर्माच्या रूढीसाठी परंपरा असते जी याच्या परिवारात गेल्यानंतर पण असते आपल्या सारख्याच असतील पण आपल्या वेगळे असतात सत्य म्हणायचं नाही आमच्याकडे असं असं म्हणायचं नाही सासू शांती समजून सांगेल नवीन नवीन काही गोष्ट लक्षात येत नाही यज्ञाधिकरणाने शब्द स्नान तर रूढीसाठी परंपरांचं आचरण यांच्या परिवारात गेल्यानंतर मी तुमच्या समवेत करेन असं वचन देत आहे चौथं वचन
असते म्हणजे ओंकारराव गृहस्थ बॅचलर लायसन्स कंप्लीट काय धंद्यामध्ये जबाबदारी सक्षम ऍडिशनल लेन्स कष्ट कमी काका काकू आई वडिलांनी हे छाताने दिलेला आहे म्हणजे गृहस्थ आश्रमात प्रवेश झाला. या सांगतायत काळाचे सहाय्य सुखदुःखांवरती सुखाचा दुःखाचा मी अनुभव घेणार आहे. तुमची अनुवृत्ती मी घेणार आहे. अनुवृत्ती म्हणजे काय सावली कधी साथ सोडत नाही. तशी बरोबर असतात कुठे जा तुमच्या बरोबर जा सुखदुःखांवरती हे सर्व संस्कार वैदिक पद्धतीने मंत्रोच्चार असतात. बरोबर करण्याची आवश्यकता काय या भावा संस्काराचं उत्तम फळ काय तर ज्या गौरवंचा विवाह संस्कार झालेला आहे अशा गौरवंच्या परिवारामध्ये उत्तम सद्गुणाची निर्मिती होते. जे लोक म्हणतात की वर्षभर आत प्राणात काय महत्वाचं काय आहे की उत्तम सद्गुणाची निर्माण व्हावी. या सुखदुःखाचा अनुभव घेत असताना आपल्या मुलाची आता आपलं पण व्हावं वृद्धी व्हावी म्हणून तुम्हाला मी सहाय्यक ठरेल असेल असं मी दोन चिंतने वाचवतो. दुसऱ्या वर्षाला सांगितलं की दुःखाचा अनुभव तुमच्या समवेत नाही. समवेत सांगा की एखादं सुख असेल तेव्हा तुम्ही बरोबर असालच पण दुःख असेल तुम्ही बाहेर जाईल असं करायचं नाही. दुःखामध्ये संपूर्णतेचा जास्त हवा असतो. समवेत सांगितलं की आम्ही पती पत्नी आहोतच पण मित्र सारखं आचरण असतं. मित्र म्हणून आम्ही कोणाला दुसऱ्याला लावतो मित्र कसं आहे ते मित्राच्या ह्याच्यापाशी वेगळी आहे शास्त्राप्रमाणे. एखादी गोष्ट घरामध्ये माहीत नसेल ती मैत्रिणीला माहीत असते मित्राला माहीत असते. ती ट्रान्सफर असते ती पारदर्शकता या क्षणापासून जमवली जाईल. कोणती गोष्ट जमवून घेणार जे काय स्पष्ट असतं जेणेकरून प्रेमामध्ये वृद्धी होईल. षष्ठी वैसा होईल असं सर्वसामान्य तुम्हाला मी सांगत आहे. बरं षडगती भाव विष्णुता तिच्या हृदयावर असलेल्या सर्व व्यक्तींचा त्याग करून तुमच्या परिवारात तुमच्यासाठी येणार. आई वडील भाऊ मामा काका काकू या सर्वांचा त्याग करून ते तुमच्याकडे येत आहे तर आपली जबाबदारी आहे. दुसऱ्या वर्षामध्ये आणि पहिल्या वर्षामध्ये सांगितलं की उत्तम प्रकारची पाककृती मी करणार आहे म्हणजे स्वयंपाक करणार आहे. तर स्वयंपाक करण्याकरता घरामध्ये किराणा हवा पाण्यासाठी काय म्हणताय एकमेकांकडे बघा. ताई म्हणा 32 पंच तथा स्वामी मह्यम देवैहि समर्पिताः. त्या म्हणतायत ओंकारराव तुम्ही पत्नी असून साक्षात पती परमेश्वर आहात. पती परमेश्वर आहात तुम्ही. सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर देवाचे लक्ष करण्यासाठी सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर देवाधिकाऱ्यांना सासू सासऱ्यांना नमस्कार केल्यानंतर मी रोज तुम्हाला वंदन करेन. रोज नमस्कार करायचा लक्षात ठेवा. वंदन या शब्दाचा अर्थ वेगळा होतो. वंदनीय असलं पाहिजे एकमेकांना. आजकाल एकेरी आवाजात हाकाबाजी सवय झाली पत्नीने पतीला. फ्लॅट किंवा बंगला असेल तुम्ही हॉलमध्ये बसलेले किचन मध्ये आहात बेल वाजते त्याच्यात ताई तर म्हणे नाही आराम काय कोणाला आले असं म्हणायचं नाही. समजा 4 मित्र आले बसले त्याच्यासाठी चहा ठेवला चहाची साखर कमी झाली थोडीशी तर सगळ्या म्हणायचं ते तुला कळतं का चहा कसा करायचा असं म्हणायचं नाही. कमी जास्त होईल. अर्थात काय वंदनीय सदा मह्यम आम्ही एकमेकांना वंदनीय आहोत. तुम्ही जर एकमेकांना सन्मान दिला तर तुमचा परिवार तुम्हाला सन्मान देईल. परिवाराने सन्मान दिला तुमचा समाज तुम्हाला सन्मान देईल आणि समाजाने सन्मान दिला तर देवादेवांच्या आशीर्वाद सर्वांनी तुम्हाला प्राप्त होतील जेणेकरून तुमचं भावी जीवन उत्तम पद्धतीने व्यतीत होईल. हा जो विवाह संस्कार आहे हा तुम्ही नक्की करतात की मुली करतात की आलेल्या मंडळी करतात तुम्हीच नाही सगळं निमित्त मात्र आहे. तुम्ही ब्रह्मगाठ आधीच बांधलेले असतात. हे आशीर्वाद मिळण्याकडे सुद्धा भाग्य लागतं आणि हे आशीर्वाद घेऊन आपल्याला संसार तुम्ही शिकायचा आहे.
म्हणून हे सांगतात की हे सखे तू 6 वचनाची कृती मला दिली आहे, 7व्या वचनाची तुला कृती दिली. तू तुझ्या परिवारात जेवढी आनंदी सुखी नाही त्यापेक्षा जास्त पटीने माझ्याकडे सुखी आनंदी राहीलच असं मी वचन देतो. त्याच्यामुळे बघा म्हणजे सखे सप्त बला नव खाली आठ ठेवा सुमारी 7 संख्या विष्णु दृष्टा
अखियां तेरी तुझको तरसे रतियां मेरी जीना मुझको रास आने लगा जब से चहकी बतियां तेरी जोगन तेरा मारा रसिया जग जीता दिल हारा रसिया पग तेरे जो बारे ठहरे सदके मैं बंजारा रसिया रसिया ये तेरा हुआ तूने जिया मोह लिया रसिया मैं तेरा है जो वही तुझे सौंप दिया मेरा सरमाया है तू, तेरा सरमाया हूँ मैं। आजा मुझे सी